नमस्कार, मी वेदिका परब सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। नारळी पौर्णिमा जवळ येते। नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाचे असे खूप वेगवेगळे पदार्थ केले जातात। नारळाची वडी केली जाते, खीर बनवली जाते। तर नारळाच्या हे ओल्या नारळापासून मी हे पोळ्या बनवलेल्या आहेत। खूप छान अशा मस्त चविष्ट झालेल्या आहेत आणि एकदम छान अशा टम्म अशा फुगतात पण। मी तुम्हाला एक दाखवते। हे बघा, छान गरम आहे त्याच्यामुळे तोडताना येत आहे। पूर्ण हे बघा सारण व्यवस्थित काटापर्यंत भरलेलं आहे। आता ही पूर्ण खूप गरम आहे त्याच्यामुळे हे बघा पूर्ण छान अशी मस्तपैकी अशी फुगलेली आहे। अशा सगळ्या पोळ्या फुगलेल्या आहेत या छान अशा टम्म। चला त्याची रेसिपी बघूया। रेसिपी बघण्याआधी माझी व्हिडिओ जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। इथे मी पोळ्या करण्यासाठी मी ही 1.5 कप एवढं घेतलंय गव्हाचं पीठ, ह्या कपाने घेतलंय आणि अर्धा कप एवढा मैदा घेतलाय। जर तुम्हाला मैदा जर वापरायचा नसेल तर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठच घेतलं तरी पण चालेल। आता ते चांगलं चाळून घ्यायचंय आणि पीठ मळून घ्यायचंय। त्याचं थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्याच्यामध्ये। हे मी 1.5 कप आणि हाफ कप एवढा आहे। घरातली कोणती वाटी घेतली तुम्ही तरी चालेल। छानपैकी असं चाळून घ्यायचंय आणि जर गव्हाचंच पीठ घेत असाल तर त्याला चांगलं एकदम खूप मळून घ्यायचंय। मळून घेतल्यानंतरच आपल्या पोळ्या छान होणार आहेत। त्याच्यानंतर मी इथे थोडीशी हळद घालते, हाफ टीस्पून एवढी, आणि थोडंसं तेल घालून मळून घ्यायचंय। 1 चमचा एवढं तेल घातलेलं आहे। हे पहिलं आधी सगळं असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित, त्यानंतर पीठ मळायचंय। थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा करायचा आहे त्याचा तयार। जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको आहे पीठ त्याचं। ते छान असं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेल लावून 15 ते 20 मिनिटांसाठी त्याला ठेवून द्यायचंय। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया। हे बघा, पीठ अगदी नरमही नाहीये आणि घट्टसर पण पडलेलं नाहीये। इथे मी ना सारणासाठी 1 नारळ घेतलेला आहे किसून। ह्या पेल्याने मी मोजलं तर 2 पेले एवढं होत आहे आणि तेवढंच मी घेतलंय। 1 कप एवढं गुळ घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे ना मी थोडीशी ना 1 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। एक छान अशी मस्त एक चव येते त्याला। आणि इथे मिल्क पावडर घेतलंय बाइंडिंगसाठी आणि एक मावाचं एक छान असं टेक्स्चर येतं त्याला आणि छान माव्यासारखं लागणार आहेत पुरणपोळ्या आपल्या। चला तर याचे सारण बनवून घेऊया आपण। 1 टेबलस्पून एवढं घातलंय मी, तूप घातलेलं आहे। त्याच्यानंतर घालायचं हे नारळाचा किस हा, आणि हे खोबरं छान असं परतवून घ्यायचं, एकजीव करायचंय। आणि वेलची पूड पण लागणार आहे आपल्याला, मी सांगायला विसरली, वेलची पूड लागणार आहे। वेलची आणि जायफळची मी पूड करून ठेवली आहे, ती पण लागणार आहे आपल्याला। हे एक आता त्याचं मिश्रण करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय छान असं मंद गॅसवरती। तर हे बघा छान मस्तपैकी असं गूळ पण आपलं वितळलेलं आहे। आता यामध्ये टाकायची आहे आपल्याला ही कस्टर्ड पावडर। ऑप्शनल आहे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर, पण एक छान असं एक बाइंडिंग पण होतं त्याने, सगळं मिश्रण मिक्स पण होतं, एक घट्टसर आपला गोळा तयार होतो त्याने आणि एक माव्यासारखी एक टेस्ट पण लागते। त्याच्यासाठी असेल घरामध्ये तर घाला,
आणि त्याच्यानंतर वेलची पूड. नुसतं ओल्या खोबरं आणि ह्याचं गुळाचं केलं तरी पण चालेल. आणि मी इथे घातलीये वेलची पूड, वेलची आणि जायफळ पूड. एकच एक ना छान असं मस्त तयार होतं एक, आणि चव एकदम भारी लागते. मिक्स करून घ्यायचे आणि कलर पण येतो कस्टर्ड पावडरने, एक कलर पण आपल्या सारणाला येणार. आणि चवीला पण छान लागणार. तसं म्हणायला गेलं तर कस्टर्ड ओल्या नारळाची पुरणपोळी अशी तयार होईल ती मिल्क पावडर घालून. हे बघा कलर किती सुंदर आलाय बघा कस्टर्ड पावडर मुळे, आणि जे आपण मावा घातलाय ना त्यामुळे. आता हे पूर्णपणे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे हे थंड करायचंय. आणि त्याच्यानंतरच आपण पुरणपोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत, नाहीतर काय होणार, गरम गरम ह्याच्यामध्ये जर पुरणपोळ्या हे केल्या तर त्या फाटू शकतात. हे बघा छान मस्त झालेले गोळा तयार होईल. आता इथं हे पूर्ण जे गुळ असतं ना विरघळल्यावर जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जायला पाहिजे आणि घट्टसर असा गोळा त्याचा तयार व्हायला पाहिजे. हे मिक्स करून घेते मी आणि एक चांगला एक गोळा करून घेते. मी सारण पूर्णपणे थंड करून घेतलेत आणि याचे गोळे करून घेतलेत. असे गोळे करून घ्यायचे त्याचे. आता आपण पिठाचे गोळे करून घेऊया आणि पुरणपोळी तयार करूया. आता मी ना चांगल्यापैकी एका मळून घेतलेलं आहे. आता त्याचे आपण गोळे करूया. आता तुमचा साधारण जो सारणाचा गोळा आहे त्याच्यापेक्षा छोटा करायचा आपल्याला. असे मी गोळे तयार करून घेते. 6 पिठाचे गोळे आणि 6 सारणाचे गोळे एवढे झालेले आहेत. आता लाटून घेऊया आपण. याला थोडीशी आता हे बघा पुरी सारखं एक केलेलं आहे. तुम्ही हाताने पण करू शकता, ही सोपी पद्धत आहे. असं एक मी पुरी सारखं लाटून घेतलेलं आहे. थोडंसं ना आतून आहे ना पीठ असं भुरभुरायचंय, जेणेकरून कसं आपलं सारण वेगळं होईल आणि आपलं हे पीठ आहे ना ते वेगळं होईल. आणि कशी आपली जी पोळी आहे ना ती अशी फुगेल मस्तपैकी छान अशी. आता हे असं आणि असं लाटून घेतलं ना की एकसारखं हे होतं. आणि जर नाही लाटून जर नाही घ्यायचं असेल तर तुम्ही अशी पारी करून घेतली हाताने तरी पण चालेल. आता हे चांगलं असं छान असं दाबून घ्यायचंय. असं दाबून घ्या असं व्यवस्थित. तर लाटून घ्यायची पोळी आपली. पोळी लाटून घ्यायच्या आधी पूर्ण जे सारण आहे ना ते आपल्याला असं ना पसरवायचंय व्यवस्थित. हे बघा असं हाताने, म्हणजे जेणेकरून कसं सारण जे आहे ना आतलं ते सगळीकडे पसरलं जाईल. जेवढं मोठं हाताने करता येईल गोळा आपल्याला गोळ्याचं हे चपाती सारखं हे बघा तेवढं करायचंय आपल्याला. सारण आपलं पसरवून घ्यायचंय व्यवस्थित अलगद हाताने. आणि नंतर आपल्याला पोळी लाटायला घ्यायची, जेणेकरून जे सारण आहे ना ते पूर्ण काठापर्यंत पसरलं जाईल आणि एकसारखं. आणि आपली पोळी जी आहे ना ती छान अशी टम्म फुगेल. एकीकडे सारण एकीकडे पीठ असं होणार नाही. हे बघा
जेवढं होतं तेवढं मी करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याची पोळी लाटायला घेऊया. थोडंसं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची त्याची. कडेकडेने घ्यायची आहे. आणि अशी फिरवायची आहे पोळी. हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. छान अशी लाटून घेतलेली आहे पोळी. तवा गरम करत ठेवलेला आहे. घेतलेली आहे, तवा गरम केलेला आहे. एका साईडने छान अशी भाजून घ्यायची आहे खरपूस थोडीशी, त्याच्यानंतर परतवायची आहे. खाली मी थोडं तेल लावून घेतलेलं. थोडीशी ना भाजली एका साईडनी ही अशी परतवून घ्यायची आहे. आता आपल्याला ना तूप सोडून घ्यायचंय, जेणेकरून आपली पोळी फुगेल मस्तपैकी. ही बघा छान मस्तपैकी फुगते. मस्त छान अशी मस्त फुगलेली आहे.